बघत आहात आपलं नाशिक आणि मी अनोखिशा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट. आज आपण बोलत आहोत वजन कसे कमी करायचे आहे. तर मग आपण बघूयात लहान मुलांमध्ये वजन वाढण्याचे काय कारणं आहेत. शारीरिक हालचाल कमी. आजकाल लहान मुलं मोबाईल, टी व्ही असे स्क्रीन घेऊन बसून जातात. बाहेरचे आउटसाईड स्पोर्ट्स कमी झाले आहेत, जेणेकरून मुलांची हालचाल होत नाही आहे. शाळांमध्ये, ट्युशनमध्ये बसून राहणे आणि घरी आल्यानंतरही टी व्ही, मोबाईलसमोर बसणे. तसेच बाहेरचे फास्ट फूड घेणे, ब्रेड, पाव, तळलेले पदार्थ, चिप्स, चॉकलेट्स यांचे सेवन वाढले आहेत. आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपलं पाव घेणं किंवा मग चॉकलेट्स खाणं, पेस्ट्रीज खाणं यांचे सेवन वाढले आहे. आजकालचे आईवडील मुलांना पैसे देतात खाऊ आणण्यासाठी. खाऊमध्ये काय आणतात तर हेच चिप्स वगैरे. तर माझी पॅरेंट्सला अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी प्लीज मुलांच्या हातात पैसे देऊ नका. त्यांना जे आणून द्यायचे ते तुम्ही स्वतः आणून द्या आणि आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकच चीट डे ठेवा की जेणेकरून त्यांचं त्या दिवशी त्यांना जी खायची इच्छा आहे ते तुम्ही त्यांना करून देऊ शकता किंवा बाहेरून आणून देऊ शकता. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे की टी व्ही आणि मोबाईलसमोर बसून जेवणं. तर लठ्ठपणा हा फक्त लहान मुलांमध्ये नाहीच तर प्रत्येक वयोगटात दिसून येतोय. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली सेडेंटरी लाईफस्टाईल. टी व्हीसमोर बसणे, लॅपटॉपसमोर बसणे, शारीरिक हालचाल कमी. तर मग बघूयात आपण ते वजन वाढलेलं कमी करण्यासाठी आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. दिवसातून आपल्याला 45 ते 60 मिनटं कमीत कमी व्यायाम करणं गरजेचं आहे किंवा मग आठवड्यातून तुम्ही 5 दिवस 1 तास व्यायाम करू शकता. व्यायामामध्ये तुम्ही सायकलिंग, जॉगिंग, वॉकिंग, लहान मुलांना तुम्ही एखादा आउटसाईड स्पोर्ट्स म्हणजे जसं की बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन असे क्लासेस लावू शकतात की जेणेकरून त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढेल. आणि दुसऱ्या नंबरचं म्हणजे आहार. मी मगाशी सांगितलंच की आहारामध्ये आपल्याला काय काय इन्क्लूड करायचे आहेत. आता आपण बघूयात काय काय एक्सक्लूड करायचे आहे. आहारात सर्वात जास्त म्हणजे आहारात साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे. साखरयुक्त पेय, केक, पेस्ट्रीज, बेकरी पदार्थ, तळलेले पदार्थ यांचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. दुसरं म्हणजे मद्यपान आणि धूम्रपान यांचे सेवन कमी करायचे आहे. व्यायाम आणि आहारासोबतच पाणीही वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. पाणी 2 ते 3 लिटर दिवसातून घेतलेच पाहिजे जेणेकरून आपली बॉडी हायड्रेटेड राहते. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक अनेक उपाय करतात पण तरी त्यांचे वजन कमी होत नाही. तर आपण बघूयात की मुख्यतः वजन कमी करताना होणाऱ्या चुका. त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक म्हणजे जेवण पूर्णपणे टाळणे. की जेवण तुम्ही टाळलं की आपल्या बॉडीत अनेक मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी तयार होतात जेणेकरून आपल्याला सप्लिमेंट्सची गरज पडते जसे की कॅल्शियम, विटॅमिन डी. दुसरे म्हणजे फक्त फळं किंवा फळांचा रसचं सेवन करणे. तिसरं क्रॅश डाएट करणे. आणि चौथं आणि शेवटचं म्हणजे सप्लिमेंट्सचा वापर जास्त करणे. प्रोटीन सप्लिमेंट्स घेणे, कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणे. तुम्ही जेव्हा हे सप्लिमेंट्स घेतात तेव्हा आपल्या शरीरावर त्याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. आपल्या किडनीवर लोड येतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ह्या ज्या चुका आहेत त्या पूर्णपणे टाळायच्या आहेत. महिन्यातून 1 ते 2 किलो वजन हे आयडियल मानले जाते. पण खूप लोक 3 किलो, 4 किलो, 5 किलो वजन कमी करण्याच्या मागे लागतात आणि ह्या चुका करतात जेणेकरून त्यांना लॉंग टर्म साईड इफेक्ट दिसून येतो. तर ह्या एपिसोडमध्ये आपण काय काय बघितलं एक क्विक रिकॅप घेऊयात. आपण आधी बघितलं वजन कमी करण्यासाठीचे उपाय, वजन वाढण्याची कारणं, तसेच वजन कमी करतानाच्या चुका व त्यासाठी करायचे उपाय जसं की व्यायाम, आहार, पाणी यांचा समावेश कसा केला पाहिजे हे आपण बघितलं. तर तुम्ही बघत राहा आपलं नाशिक. पुढच्या एपिसोडमध्ये मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी असाच एक टॉपिक, वजन वाढवण्यासाठी काय उपाय केले पाहिजे. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक. नमस्कार.